आता पोचलो आहे परेल वर्कशॉप येथे आणि इकडे एक ट्रॉली आलेली आहे. परळचा विघ्नार्थ, चेंबूरचा समर्थ. पोचले बघू शकता लालबाग परळ गणेश नगरी म्हणजेच अरुणदादाचा नवीन सुरू झालेलं वर्कशॉप. इकडे बसलेले आहेत अरुणदादा. वर्कशॉपच्याच बाजूला इकडे ट्रॉली दिसते आपल्याला. सर्व मोठमोठ्या मूर्ती आहेत ना, इथून आगमन होतात. आणि इकडे बघा श्री गणेश चित्रशाळा आर्ट्स हे पूर्णपणे रेडी झालेले आहे बघू शकता. इकडे छोट्या मूर्तीचं काम सुरू आहे आणि समोर ट्रॉली दिसते ना, ती खेतोड्याच्या राजाची आहे. आत्ता जस्ट आलेली आहे. तिकडे समोर विराजमान होतो मुंबईचा राजा. आतमध्ये बघू शकता लालबागच्या राजाच्या ट्रॉलीचं काम सुरू आहे. आता पोचलो आहे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी येथे. नमस्कार, मी संदेश चंद्रमणी मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जस्ट संदेश ब्लॉगमध्ये. आणि मी पुन्हा एकदा आलेलो आहे परेल वर्कशॉपमध्ये आणि अपडेट देणारे परेल वर्कशॉप, नंतर गणसंकुल वर्कशॉप आणि नवीन सुरू झालेलं आहे अरुणदादाचं वर्कशॉप म्हणजेच लालबाग परेल गणेश नगरी. तेही वर्कशॉपचे मी अपडेट तुम्हाला देणार आहे. त्यानंतर जाणार आहे लालबागचा राजा, त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी, नंतर मुंबईचा राजा, असे मी तुम्हाला देणार आहे पुन्हा एकदा अपडेट. आणि आपल्यासोबत आहे 1 वर्षांनी भेटलेले आहे नवाज भाई, मुंबईचा फेस्ट या चॅनलचं नाव आहे त्यांचं. कैसे हो भाई? एक नंबर. 1 साल के बाद मिले हम लोग. गेल्या वर्षी आम्ही बोललो होतो पुढच्या वर्षी पण आपण एकत्र व्हिडिओ बनवू आणि यावर्षी आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊन असे तुम्हाला अपडेट देणार आहे गणपतीचे. आणि यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. आज की वीडियो में आप लोग को ना कंप्लीट अपडेट मिलने वाला है. जैसे कि हम लोग परेल वर्कशॉप कवर करने वाले हैं, जिसमें ना काफ़ी सारे ट्रॉली आ गए. लगभग है ना 3 से ऊपर ट्रॉली है. घन संकुल भी जाएंगे. घन संकुल में मूर्ति बनना शुरू हो गई है. लालबाग में भी शायद से काम शुरू हो गया है. और जो मुंबईचा राजा का अपडेट है उसका पाद्य पूजन आप लोग को वहाँ जाके बताएंगे कि कौन से डेट को पाद्य पूजन होने वाला है. तो आप लोग स्टार्ट टू एंड देखना और कंप्लीट देखना, और अगर अच्छा लगे तो कमेंट ज़रूर करना. तर नवाजभाईसोबत आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता पोचलो आहे परेल वर्कशॉप येथे बघू शकता. आता आतमध्ये आलेलो आहे परेल वर्कशॉपमध्ये आणि पहिल्यापेक्षा भरपूर काम झालेलं आहे बघू शकता. आणि पुन्हा एकदा इकडे लेफ्ट हँड साईडला टी स्टॉल आणि इकडे एक ट्रॉली आलेली आहे. परळचा विघ्नार्थ, परळ पोष गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ वर्ष 61 परळचा विघ्नार्थ. आणि इकडे बघू शकता पुन्हा एकदा ईश्वर आर्ट्स आणि इकडे छोटे छोटे गणपती आहेत. बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत. छोटे छोटे उंदीर मामा, खूप सुंदर मूर्ती आहेत. खूप सुंदर. इकडे बघू शकता खूप मोठी मूर्ती आहे. 1 2 3 4 काम सुरू आहे. आणि इकडे पोहेकर आर्ट्स. आणि इकडे बघू शकता श्री कालाधिपती आर्ट्स आणि त्याच्यात मागे राजू शिंदे
मास्टर आर्ट. इकडे बघू शकता काम सुरू आहे मूर्ती बनवण्याचं. आणि इकडे लहान मुलं बघू शकता गणपती बाप्पा बघायला आले. कुठून आले तुम्ही? हां राजा. हो 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 हो. पुन्हा बघा पूर्ण ग्रुपच आलेला त्यांचा परेल वर्कशॉपला बघायला. हां काय नाव काय? माझ्या जय संदेश ब्लॉग्स. सबस्क्राईब करा. नक्की नक्की. इकडे आपल्याला एक ट्रॉली बघायला भेटते चेंबूरचा समर्थ. लालबाग परळ गणेश नगरी वर्कशॉप आहे अरुणदादाचा. बघू शकता लँडमार्क आहे हा पेट्रोल पंप आणि हा रस्ता गेला तो लालबागसाठी. लालबागच्या नंतर आहे पेट्रोल पंप. पेट्रोल पंपच्या नंतर एक्झॅक्ट हा आपला पहिला लेफ्ट घ्यायचा आहे आणि हा सरळ रस्ता गेला तो परळसाठी आणि इथून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे. आता पोचले बघू शकता लालबाग परळ गणेश नगरी म्हणजेच अरुणदादाचा नवीन सुरू झालेलं वर्कशॉप. आणि बघू शकता खूप मोठं आहे वर्कशॉप. उद्घाटन वगैरे सर्व झालेले आहे. स्वराज्य लालबाग परळ गणेश नगरी कृष्णल आर्ट्स मूर्तिकार अरुण दत्ते. आणि बघू शकता खूप मोठा वर्कशॉप आहे. फक्त अरुणदादाचंच आहे. आणि समोर बॅनर बघू शकता आदरणीय गुरुवर्य कैलासवासी विजय आर खातू. खूप सुंदर मूर्ती आहे बघू शकता. आणि इकडे बसलेले आहेत अरुणदादा. वर्कशॉपच्याच बाजूला इकडे ट्रॉली दिसते आपल्याला. ट्रॉली कुठली आपण चेक करूया. धारावीचा वरदविनायक बाळगोपाळ मित्र मंडळ बघू शकता. आता पोहोचलो आहे गणसंकुलच्या बॅक गेटच्या इथे आणि सर्व मोठमोठ्या मूर्ती आहेत ना इथून आगमन होतात. आणि हा बघू शकता हा जो रोड आहे ना आगमनाच्या दिवशी पूर्ण बंद केलेला असतो हा बघा. आणि पूर्ण आहे ना पब्लिकने हा पूर्ण रस्ता आहे ना भरलेला असतो. आणि आता आपण बघूया आतमध्ये ट्रॉली आल्यात काय. बघू शकता एक दोन ट्रॉली दिसत आहेत. पुढे पण एक आहे ट्रॉली हे बघा. तिकडे एक ट्रॉली दिसते. म्हणजे बहुतेक 2-3 ट्रॉली आपल्याला इथून दिसतात आहे. आपण या साईडने बघूया.
एक तर ट्रॉली आता जस्ट आलेली आहे, हे बघा. आता माहितीनुसार ही जी ट्रॉली येते ना, तर ती ट्रॉली आहे खेतवाडीच्या राजाची आहे. बघू शकता, हे बघा आता जस्ट आलेली आहे. इकडे ऑलरेडी 2 ट्रॉली आहेत. अनिकेत शेवाळे. अच्छा, मूर्तिकार अनिकेत शेवाळे आहेत. चलो, आता पोचलो आहे गणसंकुल वर्कशॉप आणि पहिल्यापेक्षा बघू शकता काम ऑलमोस्ट झालेलं आहे पूर्ण. आणि इकडे बघा श्री गणेश चित्रशाळा आर्ट्स हे पूर्णपणे रेडी झालेले आहे. बघू शकता मूर्ती पण आलेल्या आहेत. आणि इकडे पण बघू शकता अमर आर्ट्स, इकडेही मूर्ती आलेल्या आहेत. आणि इकडे बघू शकता शिवाय आर्ट्स, त्यानंतर पेशवा आर्ट स्टुडिओ. इकडे छोट्या मूर्तीचं काम सुरू आहे. इकडे ना समोर अर्धवट मूर्ती आहे, मी पूर्ण शूट करत नाही. इकडे 2 मूर्ती आहेत आणि इकडे 2 मूर्ती आहेत. आणि इकडे बघू शकता गणपती बाप्पाचे फेस रिव्हील झाला होता. खूप सुंदर. इकडे आपलं एक ट्रॉली दिसते, नाव वगैरे नाही आहे कोणत्या मंडळाची आहे वगैरे. आता हे लेफ्ट साईडला आहेत ना, हे छोटे छोटे वर्कशॉप असणार आहेत. छोटे छोटे गणपती बाप्पाच्या मूर्ती असणार आहेत. आणि इकडे बघू शकता सार्थक आर्ट्स. आणि इकडे समोर कलासागर आर्ट्स, निखिल राजन खातू यांचं. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे गणसंकुल वर्कशॉपच्या आतमध्ये. आता राईट म्हणून आपण आलेलो आतमध्ये गणसंकुलच्या आतमध्ये. आणि समोर बघू शकता बॅक गेट आहे. ज्या मोठमोठ्या मूर्ती आहेत ना, इथूनच बाहेर निघतात. आणि समोर ट्रॉली दिसते ना, ती खेतोडीच्या राजाची आहे, आत्ता जस्ट आलेली आहे. हा जो क्राऊड दिसतोय ना, तो खेतोडीच्या राजाचा पूर्ण हा क्राऊड आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत. चलो निकलते अभी. इकडे एक ट्रॉली दिसते पण नाव वगैरे नाही आहे. अभी किधर? अभी लालबागचा. नहीं, पहले हम लोग ये ना कवर करेंगे मुंबई का राजा. फिर मुंबई के राजा के बाद लालबाग, फिर चिंतामणी. ओके, डन. आता पोचलो आहे
मुंबईचा राजा गणेश गल्ली येते बघू शकता. काम वगैरे अजून काही सुरू झालेलं नाही आहे, बघू शकता. आणि तिकडे समोर विराजमान होतो मुंबईचा राजा. आणि आता इकडे आहे ना पूर्ण असं आहे ना नवीन पूर्ण डेकोरेशन इकडे केलं जातं आहे बघा. सध्या काही काम सुरू नाही आहे. आता निघालो आम्ही लालबागच्या राजाचे इकडे जायला. आता पोचलो आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग येते. आणि बघू शकता हे बघा मंडपासाठी लागणारे सर्व साहित्य इकडे आलेलं आहे बघू शकता. हे बघा हे बघा मंडपासाठी सर्व लागलेलं साहित्य इकडे आलेले आहे. हे बघा बॅरिगेट्स वगैरे लावलेले आहेत तिकडे बघू शकता. तिकडे आणि इकडे बघू शकता बॅरिगेट्स लावलेले आहेत. इकडे बघू शकता मारुतीचं मंदिर आहे. आणि मारुतीच्या मंदिराच्या बाजूला इकडे बघू शकता 365 दिवस वर्षाचे इकडे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे बघा लालबागचा राजा. अभी देखो गाइस संदेश भाई है ना अभी लाल बादशाह मार के यहाँ पे ना पैर पड़ने जा रहे. आतमध्ये बघू शकता ट्रॉलीचं काम सुरू आहे. हे बघा आता आतमध्ये आलेलो आहे मी ट्रॉलीच्या इथे. प्रत्यक्षात आपल्याला जवळून बघायला भेटते ट्रॉली लालबागच्या राजाची. आणि इथं बघू शकता काम सुरू आहे. फोटो आता पोचलो आहे लालबागचा राजा जे इथे मैदान आहे ना या मैदानामध्ये ना पूर्ण आहे ना हे इकडे असं पूर्ण आहे ना असं मंडप केलं जातं मोठं असं. आणि इकडे ना झिकझॅक लाईन होते भाविकांसाठी. आणि इकडे बघू शकता सामान वगैरे आलेलं आहे. हे बघा तिकडे पण बघू शकता सामान आलेलं आहे. हे पूर्ण आहे ना असं पूर्ण असा मंडप इकडे केलेला जातो पूर्ण. म्हणजे कमीत कमी दोन तीन महिने तरी हा मंडप असतो बघू शकता. आणि त्या साईडला लालबागचा राजा विराजमान होतो. पोचलो आहे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. चिंचपोकळीचा चिंतामणी येथे बघू शकता.
मागे पण आलेलो आपल्याला ह्या सेम 2 ट्रॉली दिसल्या होत्या, त्याच 2 ट्रॉली आता पण आहे तिकडे बघू शकता. चीज़ पकड़ी चाय बनाने का, और दोनों का देखो आप लोग को है ना बैनर जो कि लगा हुआ है फोटो सामने के साइड. आणि हा समोरचा ब्रिज. इसका क्या अपडेट है? इसका तो अभी फिलहाल तो अभी कुछ अपडेट नहीं है. जब मैं पिछली बार आया था ना हाँ तो यहाँ पे पूरा वायरिंग का काम किया गया था. अभी ओके. फिलहाल तो आप लोग इन्होंने पूरा पैक कर दिया. और जो ये 2 ट्रॉली है, ट्रॉली तो हमेशा रहती है यहाँ पे. हाँ एक तो चीज पोखरी का चिंतामणि का है, और एक ट्रॉली है जो कि चीज पोखरी चाय भवानी की, जो कि 2025 का आप लोग को दोनों भी फोटो मिल बराबर जाएगा. बराबर. और जर्सी जो आप लोग को मिलेगी, जर्सी आप लोग को सामने के साइड मिलेगी. हे साईड हाँ, वो या साइड साईडला बघू जर्सी शकता. है. और उसी के बाजू में आप लोग को है ना चिंच पोखरी या चिंतामणि का ऑफिशियल जो कि ऑफिस देखने मिलेगा. ओके. हे बघा समोर बघू शकता चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ त्यांचं ऑफिस आहे इकडे. तो जैसे जैसा अपडेट रहेगा वैसा वैसा हम लोग कंप्लीट पहुँचाते रहेंगे. जैसे कि भाई ने बताया आप लोगों को घनसंकुल में खेतवाड़ी की ट्रॉली आई है, परेल वर्कशॉप में ट्रॉली आई है, और लालबाग का भी हम लोगों ने काफ़ी ज़्यादा अपडेट दे चुके हैं. तो अगर आप लोग को और भी ऐसी है ना, और भी ऐसा अट्रैक्टिव अगर अपडेट चाहिए रहेगा तो आप लोग भाई को है ना जल्द से जल्द सब्सक्राइब करो और कमेंट ज़रूर करो आप लोग को ये वाला ब्लॉग देख के कैसा लगे. जरूर जरूर. थँक्यू सो मच. ह्या व्हिडिओमध्ये परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप, लालबागचा राजा, चिंचपोकळी चिंतामणी, मुंबईचा राजा आणि नवीन अरुणदादाचा जो वर्कशॉप सुरू झालेलं आहे ते हे मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्याचं तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय.